आम्ही येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे जनतेची सेवा करणार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो। गेल्या वर्षानुवर्ष 14 जाहीरनामे आजपर्यंत आपल्या केंद्रीय नेतृत्वाने किंवा केंद्रीय आपल्या असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत तयार केले आणि हे सर्वच्या सर्व जाहीरनामे आपण पाहिले असतील तर या जाहीरनाम्यांमध्ये आपण तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक विषय कसा मार्गी लागेल याचा सातत्याने विचार केलेला आहे। सरकार मायबाप म्हणून शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून अनेक योजना सावित्रीबाईंनी जो शिक्षणाचा महिला शिक्षणाचा पाया हा त्यावेळेला रचला आणि म्हणून आज आपण पाहता की आज सर्वोच्च पदावरती सुद्धा महिलाच विराजमान आहेत। राष्ट्रपती सुद्धा महिला म्हणूनच आज विराजमान झालेले आहेत। याचं कारणच एक आहे की यांनी त्यावेळच्या काळामध्ये याचा पाया रचला। अनेक डॉक्टर्स आज आपण पाहता ही सर्व जणांची तेव्हा झालेली जी सुरुवात होती तो काळ तुम्ही आणि आम्ही सर्वजण जेव्हा पाहतो त्यावेळेला एखादी महिला किंवा एखादी मुलगी जिला शिक्षणाबद्दल तिने विचार जरी केला तर तिच्याबद्दल किती समाजामध्ये समाज पूर्णच्या पूर्ण ज्या वेळेला विरोधात होता त्यावेळेला समाजाची कोणतीही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।